परभणी महानगरपालिकेच्या बी रघुनाथ सभागृहात बुधवारी 5 ऑगस्ट रोजी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली। महापौर सय्यद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। यावेळी उपमहापौर गणेश देशमुख, मनपा आयुक्त नार्वेकर, नगर सचिव उपस्थित होते। महानगरपालिकेत एकूण 65 सदस्य असून 6 स्वीकृत सदस्यांची तरतूद आहे। यापैकी 5 जागांसाठी नावे प्रस्तावित करण्यात आली होती। शिवसेना उबाठा गटाकडून अंबिका डहाळे, काँग्रेसकडून विनोद कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फहाद शालिमार आणि शहर विकास आघाडीकडून राहुल मुरकुटे यांचे स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली। भाजपच्या दोन्ही गटनेते पदाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने संबंधित जागेचा विषय प्रलंबित राहिला। उर्वरित एका जागेबाबतचा प्रस्ताव पुढील विशेष सभेत मांडण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्तांनी सभागृहात दिली। स्वीकृत सदस्यांच्या निवडीची घोषणा होताच बी रघुनाथ सभागृह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत गुलालाची उधळण केली। तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून नवनिर्वाचित स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान स्वीकृत सदस्य निवडीच्या घोषणेदरम्यान काही महिला नगरसेवकांनी आक्षेप नोंदवत विरोध दर्शवला। मात्र महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांनी संबंधित सदस्यांची समजूत काढत सभेचे कामकाज सुरळीतपणे पूर्ण केले। सभेतील इतर प्रलंबित विषय पुढील विशेष सभेत घेतले जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। या विशेष सभेसाठी बी रघुनाथ सभागृह परिसरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, मनपा अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। आजची जी निवडी झाली आहे आपले सन्माननीय उबाटा पक्षामध्ये जे अंबिका डहाळे मॅडम आणि उबाटा इथून त्यांची झाली, पुढचे जे आपले अपक्ष आहे त्याच्यातले एक उमेदवार आहे ते पण त्यांना मान्यता दिली। अजून एक आपले विनोद कदम साहेब आहेत, त्यांना पण मान्यता दिली। BJPचा विषय होता तो प्रलंबित ठेवलेला न्यायालयामध्ये त्यांचा चालू आहे का। एकूण किती जणांच्या जागेच्या संदर्भात निर्णय प्रलंबित आहे? एक जागेचा। ओके। आपले BJPचे एका पक्षाचा प्रलंबित आहे आणि उबाटाकडून एक जे नाव याचं तर ते नाव आलेलं नाही। हे दोन विषय प्रलंबित आहे। ते कधीपर्यंत फायनल होईल? पुढच्या जीबीमध्ये जसं मान्यता समोरून येईल डेस्कवर आम्ही त्यांना मान्यता देऊ। नाव जसं समोर येईल त्यांना आम्ही मान्यता देऊ।